एखाद्या गोष्टीचा पॅटर्न तेव्हाच यशस्वी ठरतो जेव्हा त्याचा प्रयोग आधी कुठंतरी करून पाहिला गेलेला असतो. मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे सध्या सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीनं जो पॅटर्न राबवलाय तो काही अचानक तयार झालेला नाही. हा पॅटर्न आधी मिरज पंचायत समितीमध्ये वापरला गेला. विशेषतः खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीनं हा प्रयोग केला आणि यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला. म्हणूनच या रणनीतीला आता मिरज पॅटर्न असं नाव दिलं जाते. मिरज पंचायत समितीमध्ये वापरलेला हा पॅटर्न पुढे सांगली जिल्हा परिषदेतही वापरण्यात येतोय. मग नेमका हा मिरज पंचायत समितीतील मिरज पॅटर्न काय होता आणि तो सांगली जिल्हा परिषदेत कसा वापरण्यात येतोय, चला याबद्दलच सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. मिरज पंचायत समितीची निवडणूक एक नव्हे तर अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. विशेषतः पांडुरंग इंगळे यांच्या अपहरणाच्या घटनेमुळे या निवडणुकीचं मोठं लक्ष वेधून घेणारं ठरलं. मात्र त्याही आधी ही निवडणूक चर्चेत आली ती म्हणजे महाविकास आघाडीनं भाजपला दिलेल्या राजकीय धक्क्यामुळे. मिरज पंचायत समितीत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले, त्यामुळे सत्ता भाजपकडे जाईल असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसलं. महाविकास आघाडीनं एकत्र येत, त्यातल्या त्यात विशाल पाटील, अजित घोरपडे यांनी एकत्र येत तिथं राजकीय गणित मांडलं आणि काँग्रेसचा सभापती या ठिकाणी सत्तेवर बसलाय. परिणामी सर्वाधिक सदस्य असूनही भाजपला मिरज पंचायत समितीत विरोधी बाकावर बसावं लागलं. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आमदार सुरेश खाडे यांनी सत्ता स्थापना करण्यासाठी केलेले प्रयत्न फोल गेले. मात्र त्यांच्या बालेकिल्ल्यातच आघाडीनं जोरदार रणनीती आखली. विशेषतः राष्ट्रवादीचे अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांनी आखलेल्या रणनीतीमुळे भाजपला या ठिकाणी धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. मिरज पंचायत समितीची ही निवडणूक एकूण 22 जागांसाठी झाली होती. याआधी म्हणजे 2017 मध्ये देखील भारतीय जनता पक्षानं 10 जागा जिंकल्या होत्या आणि 2 अपक्ष सदस्यांचा पाठिंबा घेतला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत ही भाजपनं चांगली कामगिरी केली. 22 पैकी 10 सदस्य निवडून आणले, म्हणजे सर्वाधिक जागा भाजपकडे होत्या. तरीही भाजपला सत्ता स्थापता आली नाही आणि त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं. या निवडणुकीत भाजपकडून गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे यांनी तयारीही केली होती. सभापती पदासाठीही भाजपनं जोरदार प्रयत्न केले आणि आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरू होती. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं वेगळंच गणित मांडलं. या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 3 सदस्य अर्थात 3 उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून आले. शरद पवार गटाचे 4 उमेदवार निवडून आले तर शिवसेनेचे 2 सदस्य निवडून आले. म्हणजेच भाजपकडे सर्वाधिक सदस्य संख्या असली तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेलं संख्याबळ त्यांच्या बाजूने नव्हतं. आणि याच राजकीय गणितामुळे मिरज पंचायत समितीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. अशा परिस्थितीत खासदार विशाल पाटील यांनी राजकीय जुळवाजुळव सुरू केली. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी गट आणि शिवसेना यांना एकत्र आणत त्यांनी एक वेगळं गणित तयार केलं. यात अजित पवार गटाचे 3, काँग्रेसचे 3, शरद पवार गटाचे 4 आणि शिवसेनेचे 2 असे सदस्य मिळून एकूण 12 सदस्य संख्या झाली, जी आघाडीच्या बाजूने उभी राहिली आणि त्यामुळे सत्ता आघाडीच्या हातात गेली. खरं तर निकाल लागल्यानंतर भाजपचे 10 सदस्य, अजित पवार गटाचे 3 सदस्य आणि शिंदे गटाचे 2 सदस्य असे मिळून 15 सदस्य संख्या होईल आणि सभापती पदावर भाजपचा उमेदवार बसेल अशी चर्चा सुरू होतं. मात्र हे गणित प्रत्यक्षात पोल ठरलं. पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक होत असतानाच शिवसेनेचे पांडुरंग इंगळे हे अनुपस्थित राहिले. त्याचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आणि त्यामुळे ते मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. याच प्रकरणात शिवसेनेचे मोहन वनखंडे आणि अजित शेजूळ यांच्यावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. सभापती पदासाठी काँग्रेसकडून फक्त 21 वर्षाच्या तन्वी कमलेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपकडून राणी भोरे मैदानात होत्या. उपसभापती पदासाठी एका बाजूला पांडुरंग पाटील तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदान झाल्यानंतर 11 विरुद्ध 10 मतांनी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या सभापती झाल्या तर शिवसेनेच्या ललिता शेजूळ या उपसभापती झाल्या. आणि अशा प्रकारे मिरज पंचायत समितीत आघाडीने एकत्र येत विशाल पाटलांनी, अजित घोरपडेंनी रणनीती आखत भाजपला धक्का दिलाय, जो मिरज पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. आता यानंतर या सगळ्या घडामोडीवर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, भाजप जत तालुक्यापुरती मर्यादित राहिली असून महापालिकेत मागच्या दराने त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे. आता लोकांनी नाकारलेल्या भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली असून याचा पुढचा टप्पा जिल्हा परिषद असेल.
आता बघा, हा मिरज पंचायत समितीचा पॅटर्न मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सांगली जिल्हा परिषदेतही राबवण्यात येणार आहे. कारण सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा आहेत आणि या निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळालेलं नाहीये. भारतीय जनता पक्षाला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6, शिंदे सेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18, शिवसेना ठाकरे गटाला 1, रयत क्रांती संघटना 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्ष 1 अशा जागा मिळाल्यात. त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. भाजप इथं तडजोड करत असताना मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेचा शिंदे गट देखील महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांच्यासोबत जाण्यास तयार आहे. त्यामुळे आता जे 36 सदस्यांचं बळ सध्या आघाडीकडे आहे त्या सगळ्यांना घोडेबाजार होऊ नये म्हणून एका विशिष्ट ठिकाणी पाठवण्यात आल्याचंही सांगण्यात येते. म्हणजे जे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळावर रडले ते आता तुतारी हातात घेऊन आघाडीसोबत गेल्याचं पाहायला मिळतंय. आणि हा जिल्हा परिषदेतील मिरज पॅटर्न जो रिपीट झालाय तो जयंत पाटील, अजित घोरपडे यांच्या प्रयत्नांमुळे झालाय असंही सांगितलं जाते. आणि या पॅटर्नमुळे भाजपला सांगलीत धक्का बसलाय हे मात्र नक्की. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत देखील अध्यक्ष महाविकास आघाडीचा बसणार आहे आणि जास्त सदस्य निवडून येऊनही भाजपला विरोधी पाकावर बसावं लागेल हे सांगितलं जाते. मात्र अजून निवडणुका व्हायच्यात. मग त्यामुळं नेमका निकाल हाती येऊपर्यंत काय होईल हे सांगणं इथं अवघड आहे. पण तुम्हाला काय वाटतं? सांगली जिल्हा परिषदेत मिरज पॅटर्न यशस्वी होईल का? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.